2020 मधले राज्यातील एकूण गुन्हे 3,94,017 होते. 2023 मध्ये कमी होऊन 3,74,38 वर गेले आणि या वेळेला आता 5% त्याच्यामध्ये जवळपास घट आपल्याला दर्शवते. सभापती महोदय, गुन्हे सिद्ध होण्याचं प्रमाण सुद्धा वाढलंय, शिक्षा मिळण्याचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलंय. नवीन कायद्यांमुळे गुन्हे उघड होत आहेत, गुन्हेगाराला शिक्षा होतीये, याचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलंय. बेपत्ता महिला आणि मुलींच्या शोधासाठी कालच मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये माहिती दिली की मुस्कान आणि शोध सारख्या मोहिमा त्या ठिकाणी चालू केल्यात. 2023-24 मध्ये 10,467 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेत. यातील गुन्ह्यांवरील कारवाईंची संख्या वाढली आहे. 2020 मध्ये 13,000 वर गुन्हेगारी होती, तीच कारवाई आता देवेंद्रजी आल्यानंतर 40,000वरती गेली आहे. आज राष्ट्रीय शहरी गुन्हेगारीच्या पहिल्या 10 शहरांमध्ये राज्यातील एकाही शहराचा समावेश नाहीये. सभापती महोदय, ही आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.